आज आपला हा महाराष्ट्र आणि हिंदुत्वाचा अंश म्हणून कार्य करणारा हा एक वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायामध्ये अनेक अनेक महान मोठमोठ्या विद्वानांची, मोठमोठ्या भक्तांची, मोठमोठ्या संत महात्म्यांची यावर कृपा आणि त्यांची सक्रियता, त्यामुळे हा संप्रदाय स्वतःही उभा आहे आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सुद्धा आपल्या परीनं हा संप्रदाय कार्य करत राहतो। हे कार्य करत असताना आमच्यासारखे जे छोटे छोटे लोक जे काही हिम्मत करतात, चार शब्द बोलतात, आम्ही आमच्या क्रियेतून कधी कार्य करू तर कधी नुसतं बोलण्यातून करू, जे आमची लायकी असेल ते आम्ही वापरतो। तर ही वापरण्यासाठी प्रेरित करणारा एक वर्ग असतो। त्यात खूप महान महान मोठमोठी अशा प्रकारची माणसं असतात। त्यात काही संस्थाही असतात। तर मुख्यत्वाने जिचं नाव महाराष्ट्रभर घेतलं जातं अशी सद्गुरू गुरुनाम गुरु जोग महाराज संस्थापित संस्था, तिचे संपूर्ण शिक्षक वृंद एक एकाहुनी बळीरे असे महान महान विभूत्या आणि अशीच एक संस्था अगदी सद्गुरू जोग महाराजांच्या संप्रदायाच्या सेवेचा वसा सांभाळणारी एक संस्था म्हणजे सद्गुरू साखरे महाराजांची संस्था। आणि त्या संस्थेची जी गादी परंपरा आहे, जी गृहस्थी परंपरा आहे, तर त्यात 7वे अधिपती श्री हरिभक्तपरायण गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय डॉक्टर श्री किसन महाराज साखरे, आज ईश्वर त्यांना त्यांच्या उपाधीला घेऊन गेला। साधूचं काही जाणं बिणं घडत नसते, कारण साधू हा त्याच्या देहात राहतच नसतो, हा त्याच्या विचारात राहत असतो, त्याच्या कर्मात क्रियेत राहत असतो। त्यामुळे त्यांच्या विचारांना, कर्माला, क्रियेला त्यांनी समाजाला जे योगदान केलंय, संत विचारांना अधिक अधिक सोप्या सोप्या पद्धतीत आणून 115 ग्रंथांच्या आधारे त्यांनी संत विचार हा समाजाच्या समोर मांडला होता। तर असे एक महनीय व्यक्ती आपल्या सर्वातून आज निघून गेले। प्रथम आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करू, त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊ आणि आपल्या आजच्या चिंतनाला आरंभ करू।